देशाच्या प्रत्येकच मोहिमेत पुणेकरांचा मोठा सहभाग असतो। येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्ल्याचं प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्यासाठीच पुण्यात त्यांचं वस्त्र विणण्यात येत आहे आणि हेच वस्त्र पुण्यातल्या सौदामिनी हँडलूममध्ये अनघा घैसास यांच्यातर्फे आणि यांच्या सगळ्या लोकसहभागातून विणण्यात येत आहे। साधारण याची सगळ्याची सुरुवात कशी झाली? अनेक पुणेकर बाहेर पण सगळे विणण्यासाठी येतात, उत्सुक आहेत। हा विणकाम महोत्सव मी साधारण गेली 8 वर्ष करते। माझे स्वतःचे बरेच हातमाग आहेत आणि हातमाग बंद होऊ नयेत, नवीन विणकर तयार व्हावेत, त्यांना प्रतिष्ठा मिळावी, त्यांना सन्मान मिळावा, याकरता मी गेली 8 वर्ष काम करते। त्यामध्ये त्यांच्या सन्मानासाठी दरवर्षी हा महोत्सव आम्ही ऑर्गनाईज करतो। म्हणजे जेव्हा सामान्य माणूस इतर जनतेतले येऊन विणतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की हे काम खूप अवघड आहे आणि हे त्यांच्यापर्यंत पोहोचावं, विणकराला त्यामुळे सन्मान मिळावा असा ह्यातला हेतू। 2019 मध्ये मी याच हातमागावर एक उपकरण विणलं होतं नरेंद्र मोदींसाठी। त्या कार्यक्रमाचं नाव दिलं होतं 2 धागे देशासाठी। त्यालाही 12-13 हजार लोक येऊन गेले। तर तेव्हाच ठरवलं होतं की रामरायासाठी हे वस्त्र आपण विणायचं। ज्यावेळी राम मंदिर बांधकाम सुरू होईल तेव्हा आम्ही काम सुरू केलं। त्यामुळे मला सगळ्या न्यासपणे यांच्याशी संपर्क होता, तर ती आपोआपच जबाबदारी आली माझ्याकडे आणि गेलं 1.5 वर्ष जवळजवळ मी सोन्या चांदीच्या जरीतलं जे काम होतं ते अवघड असतं, वेळ लागतो त्याला, तर ते माझं गेली 2 वर्ष मी ती वस्त्र ऑलरेडी विणते, ती तयार झाली आता। परंतु सामान्य माणसाला वाटतं प्रत्येकाला की मी रामासाठी काहीतरी करावं, प्रत्येक वेळी पैसे खर्च करणं शक्य नसतं। मग आम्ही आता असा उपक्रम केला की कुणी काही पैसे खर्च करायची गरज नाही, तरीही तुमच्या श्रद्धेचा भाव इथे दाखवता येईल आणि म्हणून 2 धागे श्रीराम केली या नावाचा हा कार्यक्रम केला। याच्यामध्ये मला अपेक्षा होतीच की 10 ते 12 लाख लोक येतील। काल रात्रीपर्यंतची 7.5 लाखाची संख्या झालेली आहे आणि 12 लाखाचा आकडा गाठणार असं मला वाटतं, पुणेकर विक्रम करतील असं वाटतं। साधारण किती हातमाग आहेत, किती कारागीर तुम्ही बोलवलेत, वेगवेगळे कारागिरी इथे आले आहेत वस्त्र विणतायत? पुण्यातनं आणि येवल्यातनं माझेच कारागीर आहेत सगळे, खूप गुणी मुलं आहेत सगळी आणि त्यांचा सन्मान होणं खूप गरजेचं आहे। तर रामरायाशी जोडलं गेल्यानंतर त्यांचाही सन्मान होईल। तर एकूण 9 हातमाग आहेत, म्हणजे 3 हातमाग माझे पुण्यातले आहेत आणि उरलेले 6 हातमाग येवल्यातले आणि ते 6 विणकरही येवल्यातले, 3 विणकर इथले। साधारण हे सगळं चित्र बघता सगळ्या पुणेकरांचा अत्यंत चांगला प्रतिसाद दिसतोय। सकाळी 8 वाजेपासून पुणेकर इथे रांगा लावताना पुणेकरांचा कसा अनुभव आहे या सगळ्याच्या? पुणेकर प्रचंड तसेही उत्स्फूर्तता आहे आपल्या शहरामध्ये आणि रामासाठी देशभर कुठेही केलं असतं तरी असाच रिस्पॉन्स मिळाला असता असं मी नक्की सांगेन। पण पुणेकर तसे भयंकर उत्साह असतो, पण फक्त पुणेकर नाही, इथं मुंबई, वाशी, ठाणं, सोलापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिकपासून कोल्हापूर, मिरज, सांगली, इचलकरंजी, बाहेरची राज्य सांगायची तर गुजरात, दिल्ली, कर्नाटक इकडनं प्रचंड संख्येने भाविक येतात आणि आपल्या रामरायासाठी प्रेमाने 2 धागे विणतात। साधारण एक आपण बघितलं तर 9 याच्यावर 9 वेगवेगळे वस्त्र, वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र विणताना मला दिसलं। साधारण हे कधीपर्यंत काम पूर्ण होईल आणि रामलल्लांच्या चरणी कधी सगळं? तुम्ही जे रंग म्हणालात तर ते शास्त्र आहे, सोमवार ते रविवार रामरायाचे रंग ठरलेले आहेत, त्याप्रमाणे हे केलेलं आहे आणि हे 22 तारखेपर्यंत जेवढं आता हे प्लेन वस्त्र आहे, मी जसं मगाशी म्हटलं की सोन्या चांदीच्या लोकांना देता येणार नाही करायला, पण त्यामुळे त्यांना मधली बुट्टी किंवा डिझाईन काढता येणार नाही म्हणून त्यांना प्लेन वस्त्र दिलं मिळायला। तर हे प्लेन वस्त्र जेवढं तयार होईल तेवढं आपण 22 तारखेपर्यंत करणार आणि मग त्याच्यातनं कापून त्याच्यातनं पोशाख तयार होतील। पण ही सगळी वस्त्र योगी आदित्यनाथांच्या हस्ते मी राम मंदिर न्यासाला अर्पण करणार जानेवारी। तुम्ही स्वतः जाणार आहात? तुम्हाला इन्व्हिटेशन आणि नाही, इन्व्हिटेशनची आवश्यकता नाही, ही वस्त्र एवढी लोकांच्या प्रेमाने तयार झाली आहेत तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे, कारण एवढे लाख लोकांची अपेक्षा आहे त्यामुळे ती पूर्ण करायला पाहिजे। धन्यवाद, मला या सगळ्यासाठी शुभेच्छा आणि असाच पुणेकरांचा प्रतिसाद या सगळ्यांना मिळो। या पुणेकरांनी विणलेले हे वस्त्र अयोध्येत जाऊन रामलल्लांना परिधान करण्यात येणार आहे आणि पुणेकरांसाठी खरं तर अभिमानाची गोष्ट आहे। कॅमेरामन अमोल गवळ्यासह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।